न्यू लाईफ फेलोशिप चर्च चेंबूर मुंबई आज देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला राष्ट्रगीत गाऊन मेळाव्याची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर देशात शांतता, बंधुभाव व एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर ख्रिस्ती समाजातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्यापैकी बापू चोक्से, ब्र राजन नायर, संजय लोंढे, माननीय नगरसेवक बबन कांबळे, सचिन जाधव, रेव डॉक्टर रॉबिन राऊत, ब्रदर लाजरस ठोंबे आदींची भाषणे झाली। त्याचप्रमाणे रेव प्रवीण पाथरे, पास्टर संदेश आडव, पास्टर राजू गाडे, पास्टर मोहन गाटणे, पास्टर प्रवीण आढाव, पास्टर अमोल शिंदे, पास्टर पॉलिस ठोंबे सिस्टर, प्रीती भोसले सिस्टर, अफसा मुकरी माजी नगरसेविका हे सर्व मान्यवर उपस्थित होते। तसेच प्रमुख अतिथी माननीय श्री फहद अहमद साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष युवक प्रवक्ता राकपा शरदचंद्र पवार गट। त्यानंतर प्रार्थनापूर्वक कार्यक्रमाचे समारोपण करण्यात आले। आनंद वाटतो, आज देशाला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याचबरोबर आज सकल ख्रिस्ती समाज सर्व एकत्र येऊन हा स्वातंत्र्य दिनाचा जो विशेष गोड कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा केला आणि याच्यामध्ये विशेषतः मुद्दे म्हणजे या देशामध्ये शांती, अमन हा कायम राहावा असा संदेश या ठिकाणी सकल ख्रिस्ती समाजाचे वरिष्ठ नेतेगणांनी या ठिकाणी विषय मांडला आणि येणाऱ्या दिवसामध्ये सर्व सकल ख्रिस्ती समाज एकजुटीने एकत्र येऊन समाजासाठी उत्तमरित्या काम करण्याचं प्रत्येकाने एक ठाम निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संविधानाला समोर ठेवून उत्तमरित्या या देशामध्ये शांतीचा संदेश आणि कशा पद्धतीने ख्रिस्ती समाजामध्ये डेव्हलपमेंट घडेल असे विषय या ठिकाणी झाले आणि विशेषतः शुभेच्छा देण्यात आल्या। आज महाराष्ट्र के राजधानी मुंबई में सकल ख्रिस्ती समाज की ओर से एक प्रोग्राम किया गया। ये प्रोग्राम धन्यवाद देने का कार्यक्रम इंडिपेंडेंस डे के अवसर पर किया गया। 79 इंडिपेंडेंस के अवसर पर हमारा समाज पूरे महाराष्ट्र से आज मुंबई में आ गया, क्योंकि हमको स्वतंत्र मिल गया। 79 ईयर्स के पहले हमको स्वतंत्र मिला, लेकिन आज ख्रिस्ती समाज आज भी स्वतंत्र से वंचित है। उनको प्रार्थना से प्रॉब्लम, चर्च चलाने में इश्यू और कुछ विधायक द्वारा हमारा समाज के ऊपर अत्याचार और अनिति का काम बड़े पैमाने में हो रहा है। इसलिए हम समाज दुखी है, लेकिन हमारा देश एक सुफलाम समृद्ध देश, क्योंकि ये देश के घटाने के लिए हमारा स्वतंत्र समर सेनानी लोगों ने, बहुत बड़े बड़े नेता लोगों ने और हमारा ख्रिस्ती समाज और सभी समाज के साथ मिलकर बहुत बड़ा काम किया है और वो उसको धन्यवाद देने का कार्यक्रम आज बड़े पैमाने में मुझे खुश हो रहा है कि आज हमारा नेता लोग उनका समस्या, उनका बात, उनको प्रार्थना द्वारा, हमारा प्रधानमंत्री को प्रार्थना के बाद द्वारा, हमारा होम मिनिस्टर को हमारा प्रार्थना द्वारा, हमारा देश चलाने वाले लोगों को हमारा प्रार्थना द्वारा, उनको हम सब मिलकर एक देश, अच्छा बड़ा देश, एक समृद्ध देश, एक क्वालिफाइड देश, एक इंटेलेक्चुअल देश बनाने के बारे में आज बात रखा। मैं आपके ये माध्यम से बोलना चाहता हूँ, आने वाला टाइम में ख्रिस्ती समाज आप बाकी लोगों के साथ मिलकर, ब्यूरोक्रेट्स के साथ मिलकर, एडमिनिस्ट्रेटिव के साथ मिलकर, जुडिशरी के साथ मिलकर एक सुंदर देश, एक समृद्ध देश बनाने का काम आज ये बात हम रखा और आप ये बात पूरा देश को, देशवासियों को दे रहे हैं, इसलिए धन्यवाद देते हुए थैंक यू। आज मुंबई या ठिकाणी सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये ख्रिस्ती समाजातील सामाजिक कार्यकर्ते, सेवक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी झाले आणि या मेळाव्यामध्ये ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावरती चर्चा, विनिमय करण्यात आला। आज देशाला 79 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आणि त्या स्वातंत्र्याचा जल्लोष, आनंदोत्सव आज आम्ही सर्वांनीच देशभर केला। पण खऱ्या अर्थानं आज या देशातील ख्रिस्ती समाज असेल, दलित समाज असेल, धार्मिक अल्पसंख्याक समाज असेल, तो
स्वतंत्र झाला आहे का असं प्रश्न मनाला वाटतोय। कारण आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत। या देशाचा कायदा आणि या देशाचं संविधान अखंड भारताला लागू असताना एकीकडं या संविधानाची पायमल्ली करून भारत देशातील अल्पसंख्याक असणारा, धार्मिक अल्पसंख्याक असणारा समाज जो ख्रिस्ती समाज आहे, जो शांततेच्या मार्गाने जीवन जगतो, त्याला सातत्यानं त्रास देण्याचं काम हे सरकार पुरस्कृत सुरू आहे। आणि एकीकडं धर्मांतराच्या नावाखाली ख्रिश्चन धर्मगुरूंच्यावरती खोट्या केसेस दाखल करून चर्चेसवरती हल्ले केले जात आहेत। पर्यायानं ख्रिस्ती समाजाची बदनामी केली जात आहे। आणि न्याय मागण्यासाठी ज्यावेळेला एखादा धर्मगुरू समाज पोलिसामध्ये जातो त्यावेळेला पोलीस त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत आहे। या देशाचं गृह खातं सांभाळणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब। या निमित्तानं आम्ही त्यांना विचारत आहे की आम्ही देशाचे नागरिक आहोत, आम्ही या देशाचे भूमिपुत्र आहोत, आणि मग ही सापुतनकपणाची वागणूक ख्रिस्ती समाजाला कशासाठी, याचा विचार होणार आहे किंवा नाही। नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये जो शांततेच्या पायीक असणारा समाज आहे, या समाजामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये उद्रेक होऊन याचं रूपांतर मोठ्या आंदोलनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। आणि आम्हा सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीनं सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। स्वातंत्र्य दिनानिमित्त आज या ठिकाणी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने एक मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यामध्ये विविध गोष्टींसाठी प्रार्थना करण्यात आल्या, तसंच विविध प्रश्नावरती चर्चा करण्यात आली। ज्याप्रमाणे आमच्यावरती खोटे आरोप लागले, ख्रिस्ती लोकांवर खोटे आरोप लावले येतात, त्याप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर जे BJPचे आहेत, त्यांनी असा मागच्या टायमाला त्यांनी अशी घोषणा केली होती की जो कोणी ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरू मारेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल। त्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आली। मोर्चे काढून देखील त्याच्यावरती कारवाई झाली नाही। याबाबत चर्चा करत पुढील जे काय वाटचाली करायच्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि चर्चा अंतिम असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की आपण सर्वांनी एकत्र व्हावं, एकत्र होऊन जे म्हणजे आपले लोक राजकारणामध्ये आणि सिस्टममध्ये असावेत, आपले लोक आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हापरिषद असावे अशी या ठिकाणी झाले पाहिजे, असं काहीतरी पाऊल उचलून आपण सक्सेस करूया असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। धन्यवाद। भारत के सभी देशवासियों को मैं इस स्वातंत्र्य दिन की शुभकामना देता हूं और आज बहुत ही अच्छा दिन है जो हम याद करने के लिए सकल ख्रिस्ती समाज के माध्यम से आज इकट्ठा हुए और हमने उन तमाम बातों को याद किया कि किस प्रकार भारत देश को स्वतंत्रता मिली। जो तमाम लोगों ने देश के लिए शहीद हुए उन हर एक लोगों के लिए हमने दुआ की और अभी 79 ईयर से जो भारत में जो कार्य हो उसके लिए भी हमने शुक्रगुजारी की खुदा के सामने। और इतना ही नहीं, हम ये चाहते हैं कि जब तक भारत का हर एक नागरिक जो आज भी दास्यता में है, गरीब है, वंचित है, उन हर एक को एक अच्छे मकाम पर आएगा, तभी हमारा भारत ये कहलाएगा कि सुजलाम सुफलाम। जिस प्रकार भारत का एक स्लोगन है सत्यमेव जयते, उन तमाम बातों को हम धन्यवाद देते हैं और हमारी यही प्रार्थना है हमारे देश, राष्ट्रपति, पंतप्रधान और सभी लोगों के लिए जो आज इस सरकार में है कि परमेश्वर उन्हें विशेष इस देश को सबका साथ सबका विकास सही माध्यम से हो, ये हम शुभकामना और प्रार्थना करते हैं। जय हिंद, जय भारत। येशू ख्रिस्तामध्ये प्रथमतः सर्वांना सलाम। इथे जिवंत देवाची स्तुती करण्यासाठी आणि विशेषतः आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही इथे सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचा कशा प्रकारे उपयोग होतो आणि काय चाललं आहे समाजात हे आता प्रत्येकाच्या भाषणातून तुम्ही ऐकलं असेल, मी काय वेगळं सांगत नाही। पण जितके ख्रिस्ती समाजाला जसा त्रास होईल त्याप्रमाणे ख्रिस्ती समाज हा वाढतच जाणार, हे असं बायबलचंच वचन आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय बोलत नाही। दुसरी गोष्ट, आज ख्रिस्ती समाज एकत्र यावं म्हणून प्रत्येकजण वेगवेगळे प्रयत्न करत आहेत। आज ही जी सभा आहे ती आमचे दादा लाजरस ठोंबे यांनी सभा आयोजित केली आणि मोठ्या प्रमाणात इथे ख्रिस्ती समाजातली लोक आणि आपले
आपल्या मनातले विचार इथे स्पष्ट केले आणि अजून अधिक आम्ही ख्रिस्ती लोक एकत्र येऊ आणि समाजासाठी देशासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू। तर आज या ठिकाणी पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते। विशेषतः लाजरस दादा जे ख्रिस्ती समाजासाठी धडपड करत आहेत, विशेषतः त्यांनी आज ही सभा आयोजित केली आणि खरोखर आम्हाला लागणाऱ्या सगळ्या काही गोष्टी समाजासाठी त्यांनी पुरवल्या, म्हणून मी त्यांचे देखील उपकारणे आभार मानते। विशेषतः सामाजिक कार्यकर्ते राजन नायर ते पुण्याहून या ठिकाणी आलेले आहे आणि आत्ताच येणाऱ्या काळात त्यांनी खूप मोठं असं कर्तृत्व केलेलं आहे। ते देखील समाजाच्या समोर आम्ही दाखवलेलं आहे की कशाप्रमाणे तरुणांना फसवलं जातं आणि कशा पद्धतीने त्यांनी बाहेर काढलं ते आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे। तर पुन्हा एकदा आम्ही सांगतो की आम्ही सकल ख्रिस्ती समाज, समस्त ख्रिस्ती समाज सन्मय समिती आणि अदर डिनोमिनेशनचे लोक आम्ही सर्वजण एक आहोत आणि एक राहणार। थँक्यू, धन्यवाद। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हा ख्रिस्ती समाजाचा मेळावा कार्यक्रम घेण्यात आला की ख्रिस्ती समाज हा असंच नाही की फक्त 15 ऑगस्टला देशासाठी प्रार्थना करतो, ती ख्रिस्ती समाजाची रोजच देशासाठी प्रार्थना असते, सर्व जाती धर्मासाठी प्रार्थना असते आणि शांती आणि एक संविधान नियमाप्रमाणे शांतीने हा देश नांदावा, सर्व लोक एकत्र यावा आणि सत्य मार्गावर चालावा, फक्त या प्रार्थना सभेचा एवढाच उद्देश होता। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।